आणि उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडी एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहे। जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला याच पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केला जाईल। सांगली, भिवंडी आणि मुंबई या जागा अद्यापही बाकी आहेत। या जागांवरती सुद्धा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिक्कामोर्तब होतंय का हे पाहावं लागेल। या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करतील। त्यामुळे महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची पत्रकार परिषद उद्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी पार पडणार आहे। जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला या पत्रकार परिषदेतनं जाहीर केला जाईल। तुषार कोहळे आपल्याला माहिती देतील। तुषार, महाविकास आघाडीची सुद्धा काही जागांवरची नावं अद्याप घोषित नाहीत। उद्याच्या पीसी मधनं, उद्याच्या पत्रकार परिषदेमधनं कोणकोणत्या गोष्टींचं चित्र अगदी स्पष्ट होऊ शकतं, उलगडू शकतं? कालच नाना पटोले नागपूरमध्ये सांगत होते की विशेष करून सांगली असेल, भिवंडी असेल आणि मुंबईच्या 2 जागा असेल, याचं चित्र हे जवळपास उद्याच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट होणार आहे आणि शेवटी समन्वयाने यावर निर्णय घेतला जाईल असं देखील नाना पटोले म्हणाले। उद्याची जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहे की आतापर्यंत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आपापल्या मतदारसंघातले जागा वाटपा संदर्भात परस्पर निर्णय घेऊन उमेदवार जाहीर केले। मात्र अंतिम फॉर्म्युला काय ठरला, म्हणजे 48 पैकी कोणते पक्ष किती जागा लढेल आणि कोणकोणत्या मतदारसंघात ते लढेल याचा घोषणा झाली नाही। ते उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये ती घोषणा होईल। यासोबतच जे विवादित मतदारसंघ आहे त्या मतदारसंघावरही अंतिम निर्णय घेतला जाईल। सोबतच प्रकाश आंबेडकरांनी काही जागांवर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना समर्थन दिलेलं आहे। त्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातही जी भूमिका आहे ती देखील या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली जाईल। महत्वाची गोष्ट की या पत्रकार परिषदेला शरद पवार असेल, उद्धव ठाकरे असेल, नाना पटोले असेल, हे तिन्ही पक्षांचे प्रमुख संबोधित करणार आहे। सोबतच जयंत पाटील असेल किंवा बाळासाहेब थोरात असेल हे देखील उपस्थित राहणार आहे। यावर ही पत्रकार परिषद किती महत्वाची आहे हे आपल्याला लक्षात येते। संजय राऊत देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहणार आहे आणि मागच्या 2-3 दिवसात जर आपण पाहिलं तर विशेष करून शिवसेना आणि काँग्रेस म्हणजे यांच्यामध्ये शाब्दिक वार आपल्याला पाहायला मिळाला। नाना पटोले असेल किंवा संजय राऊत असेल। महाविकास आघाडीचा विचार करायचा झाला तर बऱ्यापैकी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाचा जो समन्वय तो आपल्याला पाहायला मिळतो। मात्र काही पारंपरिक जागा आहे, जर आपण सांगलीचा विचार केला तर सांगलीची ही पारंपरिक जागा ही काँग्रेसच लढत आली आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसचं असं म्हणणं की ज्या पक्षाच्या ज्या पारंपरिक जागा आहे त्या पक्षासाठी त्या जागा सोडाव्या। मात्र कुठेतरी शिवसेनेने सांगलीच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं की आधीच उमेदवाराची घोषणा करून दिली। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेची देखील तर मोठी गोष्टी झाली आहे का जर का युटर्न घ्यायचा असेल तर कार्यकर्त्यांमध्ये एक चुकीचा मेसेज जाईल। त्यामुळे युटर्न घ्यायचा तर युटर्न कसा घ्यायचा या सगळ्या गोष्टीवर जो तडजोड करायची आणि एक बदला मार्ग काढायचा आहे तो उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये तो जाहीर केला जाईल। सुरुवातीला एक छोटेखानी त्यांची बैठक होईल। त्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये राज्यातल्या 48 जागांचा एक संयुक्त बरोबर आहे। म्हणजे ज्या जागा अद्यापही जाहीर झालेल्या नाहीयेत त्या जागांवरचे उमेदवार उद्या स्पष्ट होऊ शकतात किंवा जिथे तिढा आहे तिथे नेमके तेच उमेदवार, जाहीर झालेलेच उमेदवार कायम राहतात का हेही आपल्याला पाहावं लागेल। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।